आणि आता शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी। राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर झाली आहे। आज जवळपास 40 लाख शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पैसे पोचलेले आहेत। मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजून 11,000 कोटी रुपये रिलीज करण्याला मान्यता देण्यात आली। शेती पिकासाठी कर्ज काढलेल्या शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आता समोर आली आहे। आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत। या 36 जिल्ह्यांपैकी जवळपास 16 जिल्ह्यांमध्ये कर्जमाफीचे 1.5 लाख रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यावरती मागच्या आठवड्यापासून आता जमा झाले आहेत। परंतु अजूनही असे 20 जिल्हे बाकी आहेत ज्यांना कर्जमाफीचा 1 रुपया सुद्धा अजून त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आलेला नाही। ते शेतकरी प्रतीक्षेत आहेत की आम्हाला अपात्र यादीत तर टाकलं नाही ना, अशा चिंतेमध्ये अनेक शेतकरी आहेत। मग नेमकं कर्जमाफीचे पैसे तुम्हाला आलेत का नाहीत? कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये कधीपर्यंत कर्जमाफीचे पैसे या ठिकाणी आता वाटप करणार आहेत? मुख्यमंत्र्यांनी आता याबद्दल काय सांगितलंय? तसेच तुमच्या काही चुका या ठिकाणी झाल्या आहेत का? सरकारने या ठिकाणी कोणत्या नवीन अटी घातल्या आहेत का? याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता बघणार आहोत। बघा, यावरती आता मुख्यमंत्री बोलताना काल पत्रकार परिषद झाली आणि पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना 5 प्रश्न विचारले की शेतकरी आतुरतेने वाट बघत आहेत। तुम्ही शब्द दिला होता की 30 जूनपर्यंत शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती कर्जाचे पैसे या ठिकाणी आम्ही टाकणार, परंतु जून गेला, जुलै गेला, तरी सुद्धा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती कर्जाचे पैसे या ठिकाणी जमा झालेले नव्हते। त्यामुळे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रेय भारणे यांनी मागच्याच आठवड्यामध्ये प्रत्येक शेतकरी बांधवांना आपल्या बँकेमध्ये ही 3 महत्त्वाची कामे करायला सांगितली होती। परंतु शेतकरी बांधवांनी अजूनही ही 3 महत्त्वाची कामे बँकेत जाऊन केली नाहीत आणि त्यामुळे सरकारने तिकडून पैसे पाठवून पण अनेक शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती हे पैसे आता जमा झालेले नाहीत। मग शेतकरी बांधवांना नेमकं काय काय कामे करायची आहेत हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता सविस्तरपणे बघणार आहोत। त्यामुळे तुमचा महत्त्वाचा वेळ 2 मिनिटांसाठी इथे द्या। शेती पिकासाठी तुमचं कर्ज या ठिकाणी नेमकं कोणत्या वर्षी काढून ठेवलंय आणि सरकार कर्जमाफीचे सदर 1.5 लाख रुपये तुमच्या खात्यावरती आता नेमके किती तारखेपर्यंत जमा करेल या प्रतीक्षेत तुम्ही आहात। म्हणजे आमच्या खात्यावरती 1.5 लाख रुपये नेमकं कधी जमा होतील किंवा आमचं कर्ज जे आहे तर ते नेमकं या ठिकाणी कोणत्या तारखेपर्यंत आमचं माफ होईल या प्रतीक्षेत तुम्ही असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। कारण जवळपास 30% शेतकरी बांधवांना कर्जाची रक्कम बँकेच्या खात्यावरती आतापर्यंत मिळाली आहे। जर तुम्हाला अजून पण कर्जाची रक्कम मिळाली नसेल तर सरकारच्या माध्यमातून नेमकं काय काय कामे करायला सांगितली आहेत, कोणकोणती कामे तुम्हाला अर्जंटमध्ये आताच्या आता करायची आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये कधीपर्यंत कर्जाचे पैसे थेट बँकेच्या खात्यावरती जमा होतील, नेमकं कोणत्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा होतील? कारण काही बँकांचा स्वतःचा IFSC कोड नसल्याने तसेच काही बँकांचा सर्व्हर कायम डाऊन येत असल्याने अनेक बँकांमध्ये सरकारने तिकडून कर्जाचे पैसे पाठवून पण आता जमा देखील झालेले नाहीत। मग तुम्हाला नेमकं आता काय काय करायचं आहे? बँकेमध्ये जाऊन कोणती 3 ते 4 कामे अर्जंटमध्ये करायची आहेत? सर्व काही अपडेट आता या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण सांगणार आहोत। त्यामुळे शेती पिकासाठी जर तुम्ही आता कोणत्याही बँकेतून कर्ज काढून ठेवलं असेल आणि कर्जाची रक्कम जर तुम्हाला अजून पण या ठिकाणी प्राप्त झाली नसेल तर इथून पुढे लक्ष देऊन बघायचं आहे। 15 जुलैपासून कर्जाची रक्कम थेट शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून वितरित करायला सरकारने या ठिकाणी आता सुरुवात केली आहे। त्यामुळे कर्जमाफीबद्दल जी महत्त्वपूर्ण माहिती आहे ती अजूनपर्यंत शेतकऱ्यांना आता पूर्णपणे समजली नव्हती। आतापर्यंत शेतकरी कर्जमाफीच्या नेमकं किती याद्या आल्यात, कर्जमाफी योजनेतून कोणते शेतकरी वगळले गेलेत आणि कर्जमाफीसाठी जी अपात्रतेची कारणं आहेत ती नेमकं कोणती आहेत? शिवाय कर्जमाफी यादीमध्ये जर आपलं नाव या ठिकाणी अजून आलं नसेल तर ते या ठिकाणी कसं आणायचं आणि आलं असेल तर ते कसं शोधायचं याची संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे, शेवटपर्यंत बघा। तुमच्या सर्व शेतकरी बांधवांना नक्की पाठवा। बघा, मुख्यमंत्र्यांनी या कर्जमाफीसाठी नाव दिलं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना। यामध्ये जवळपास 56 लाखांपेक्षा जास्त शेतकरी कर्जमाफी योजनेमध्ये या ठिकाणी बसलेले आहेत। परंतु झालंय काय बघा शेतकरी बांधवांनो, एकूण कर्जमाफीची जी काही रक्कम आहे ती आहे जवळपास 40,000 कोटींच्या आसपास आणि आतापर्यंत ज्या काही याद्या या ठिकाणी 15 दिवसांत तयार झाल्या आहेत त्यामध्ये 17,98,043 इतके शेतकरी या ठिकाणी कर्जमाफी योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत। मग अजून जे शेतकरी या ठिकाणी उरले आहेत
जवळपास 29 लाखांच्या आसपास शेतकरी या ठिकाणी अजून पण कर्जमाफीचे पैसे कधी येतील याच्या प्रतीक्षेत आहेत. ज्यांचं अजून कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आलेलं नाही, त्यासाठी नेमकं तुम्हाला काय करायचं याची सुद्धा माहिती आपण या ठिकाणी पुढे सांगणार आहे. बघा, जी पहिली शेतकऱ्यांची यादी या ठिकाणी आता जाहीर झाली. बघा, 522 शेतकऱ्यांची यादी जाहीर झाली. त्यानंतर पुन्हा दुसरी यादी या ठिकाणी आली, ज्यामध्ये 61,900 शेतकरी या ठिकाणी पात्र ठरले होते. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यातील यादी जी आहे त्यामध्ये आता 16,1616 शेतकऱ्यांची तिसरी यादी ही या ठिकाणी सगळ्यात मोठी आतापर्यंत या ठिकाणी आली आहे. टोटल किती याद्या आहेत? तर टोटल या ठिकाणी 7 याद्या आहेत. आतापर्यंत 3 याद्या या ठिकाणी आता आलेल्या आहेत. अजूनही 29 लाख शेतकरी या ठिकाणी बाकी आहेत, ज्यांची नावे अजून पण कर्जमाफीच्या यादीमध्ये आलेली नाहीत. आता तुम्ही हा व्हिडिओ या ठिकाणी नेमकं कुठून बघताय हे या ठिकाणी नक्की सांगायचं आहे, कारण लक्षात ठेवा 15 जुलैपासून कर्जमाफीचे पैसे येऊ लागले आहेत. मग काही शेतकऱ्यांना आले नाहीत. मग शेतकऱ्यांना प्रश्न पडला, आमच्या काय चुका झाल्या आहेत का? आम्ही कोणती कामे या ठिकाणी करायची विसरलो का? कारण अनेकांनी फार्मर आयडी कार्ड जे आहे तर ते चुकीच्या मार्गाने बनवले आहे. सरकारच्या माध्यमातून ओरिजिनल फार्मर आयडी कार्ड ज्यांनी बनवले आहे त्यांच्याच खात्यावरती कर्जमाफीची रक्कम जमा होत असल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे. मग आता नेमकं किती शेतकऱ्यांच्या आणि कोणत्या जिल्ह्यातील, कोणत्या तालुक्यातील, कोणत्या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या याद्या या ठिकाणी आलेल्या आहेत? आता महत्त्वाची गोष्ट अशी पण आहे की ज्या शेतकऱ्यांचं यादीमध्ये नाव आलेलं आहे, यादीत नाव आलेल्या शेतकऱ्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण करणं बंधनकारक आहे. म्हणजे अनेकांनी काय केलंय, कर्जमाफीची या ठिकाणी केवायसी वेगळी आणि बँकांची केवायसी या ठिकाणी पूर्णपणे वेगळी असते. बँकांची केवायसी कशी करायची असते तर आपलं आधार कार्ड या ठिकाणी अपडेट करून केवायसी करायची असते. लक्षात ठेवा, ज्यांचं नाव या ठिकाणी आलंय त्यांनी पहिल्यांदा केवायसी पटकन करून घ्या. केवायसी झाल्यानंतरच कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली जाईल, हे तुम्ही विसरू नका. केवायसी केली तरच तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे एकदा आपलं नाव कर्जमाफीच्या यादीमध्ये आलंय का ते व्यवस्थित चेक करायचं आहे. आता कसं चेक करायचं हे मी तुम्हाला पुढे लगेच 2 मिनिटांच्या आतमध्ये सांगणार आहे, त्यामुळे इथून पुढची 2 मिनिटे लक्ष देऊन बघा. आता पुढील टप्प्यात काय सांगितलंय, शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती की 31 जुलैच्या आतमध्ये या ठिकाणी आता सर्वांच्या कर्जाची जी रक्कम आहे तर ती पूर्णपणे आपल्या बँकेत येईल असं वाटलं होतं. परंतु सरकारच्या माध्यमातून 15 ऑगस्टपर्यंत ही सर्व रक्कम आता बँकेच्या खात्यावरती जमा होईल असं सांगण्यात आलंय. म्हणजे पुढच्या ज्या याद्या आहेत तर त्या कदाचित 15 ऑगस्टच्या आतमध्ये सर्वांना आपलं 15 ऑगस्ट जे आहे झेंडावंदन त्याच्या आधी तुम्हाला पाहायला मिळतील. मग आपले नाव कसं तपासायचं आहे बघा, ते तुम्हाला पुढे सांगतो. परंतु लवकरात लवकर आपली केवायसी पूर्ण करा. आता बघा, ही जी गोष्ट तुम्हाला समजली की आतापर्यंत किती लोकांच्या याद्या आल्या आहेत आणि याद्या नेमकं कोणत्या जिल्ह्यातील, कोणत्या तालुक्यामध्ये आल्या आहेत, हा प्रश्न या ठिकाणी लोकांना पडलाय. मित्रांनो, कर्जमाफीच्या ज्या काही याद्या आहेत त्या तुम्हाला डायरेक्टली डाउनलोड करता येत नाहीत. कुठेही तुम्हाला डाउनलोड करण्याचा पर्याय देखील सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करून या ठिकाणी दिलेला नाहीये. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक अफवा पसरतात की या ठिकाणी याद्या आल्या, तुम्ही असं डाउनलोड करा. काही प्रमाणात या ठिकाणी ज्यांचं व्हॉट्सअप आहे, ज्यांचं इंस्टाग्राम आहे, यावरती आता चुकीच्या पद्धतीची PDF देखील या ठिकाणी पाठवली जाऊ लागली आहे आणि ती कर्जमाफीची PDF आहे. याद्या आल्यात असं सांगून या ठिकाणी आता बँकेतील फसवणूक या ठिकाणी होऊ लागली आहे. पैसे उकळण्याच्या घटना देखील या ठिकाणी घडू लागल्या आहेत. त्यामुळे जर तुम्हाला या कर्जमाफीच्या यादीमध्ये तुमचं नाव आलंय का बघा म्हणून एखादी PDF जर येत असेल तर अजिबात ती ओपन करू नका. सरकारच्या माध्यमातून कोणताही तशा प्रकारे पर्याय उपलब्ध ठेवलेला नाही. मग आता कोणत्या जिल्ह्यामध्ये आता कर्जमाफीचे पैसे जमा झालेत? लक्षात ठेवा, या महत्त्वाच्या 12 जिल्ह्यांमध्ये कर्जाचे पैसे या ठिकाणी जमा झाले आहेत. मग कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये जमा झालेत, कोणत्या जिल्ह्यांमध्ये येणं बाकी आहे, तुम्हाला काय काय कामे करायची आहेत हे सुद्धा आम्ही तुम्हाला लगेच पुढे सांगणार आहे. बघा, बँकवाल्यांचे जे काही लॉग इन आहे, त्यांची जी काही बँक किंवा सोसायटी आहे तर त्या ठिकाणी त्यांना लॉग इन करून देण्यात आलंय. तिथून ते लोक डाउनलोड करतात आणि याद्या डाउनलोड झाल्यानंतर तुमच्या गावागावातील व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्हाला या याद्या पाहायला थोड्याच दिवसांमध्ये मिळणार आहेत. किंवा डायरेक्टली तुम्ही आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन गावाची जी काही यादी आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही बघू शकता. आणखी दुसरी एक पद्धत आहे, ती म्हणजे आपले सरकार सेवा केंद्रात गेल्यानंतर या ठिकाणी डायरेक्टली पोर्टलवरती तुमचा जो आधार नंबर आहे तर तो आधार नंबर टाकून देखील त्या केंद्र चालकाला सांगायचं आहे की माझा आधार नंबर टाक आणि माझं नाव यादीत आलंय का बघ.
तर अशा पद्धतीने तुम्ही कर्जमाफीच्या यादीमध्ये तुमचं नाव आलंय का हे चेक करू शकता. जर तुमचं नाव कर्जमाफीच्या यादीत आलं नसेल तर थोडी वाट बघायची आहे, कारण 15 ऑगस्ट येण्यासाठी अजून दिवस बाकी आहेत. त्यामुळे अजूनही खूप पात्र शेतकऱ्यांची नावे कर्जमाफीच्या यादीमध्ये येणं बाकी आहे. लवकरात लवकर सर्व पात्र शेतकऱ्यांची नावे कर्जमाफीच्या यादीमध्ये नक्कीच येतील असा या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय. आता बघा, हा झाला पहिला मुद्दा तुमचा क्लिअर झाला की कर्जमाफीच्या किती याद्या आल्यात आणि त्या कशा बघायच्या, कुठे बघायच्या. त्यानंतर आता कोणते शेतकरी आहेत जे आता या कर्जमाफीतून बाहेर काढले जाणार आहेत, वगळले जाणार आहेत. आता बघा, जे अपात्र शेतकरी आहेत, आता बघा अपात्रतेची कारणं नेमकं काय आहेत. सरकारच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिलंय. तर या ठिकाणी जे शेतकरी कर्जमाफीच्या योजनेमध्ये बसत नाहीत अशा शेतकऱ्यांची नावं साहजिकच या ठिकाणी आता बाहेर काढली जाणार आहेत. म्हणजे त्यामध्ये नापास झालेल्या शेतकऱ्यांना बाहेर काढलं जाणार आहे. कर्जमाफीच्या यादीमध्ये ते येणार नाहीत. आता त्याचे नियम आणि जी आर आपण या ठिकाणी आता पहिल्यांदा अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. परंतु त्याआधी तुम्हाला थोडं सांगतो बघा. ज्या शेतकऱ्यांचं 30 सप्टेंबर 2025ला कर्ज थकीत होतं आणि त्यांनी 33 मार्च 2026 पर्यंत ते कर्ज भरलं नव्हतं, असे सर्व शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी आता या ठिकाणी 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जास पात्र आहेत. टीप: येथे व्हिडिओत सांगितलेल्या मूळ वर्षांच्या तारखा जशाच्या तशा ठेवल्या आहेत. आणि ज्या शेतकऱ्यांनी आता लक्षात ठेवा 2022 यापैकी किमान 2 वर्ष रेग्युलर कर्ज त्यांनी भरलंय आणि मागच्या वर्षी सुद्धा ते चालू या ठिकाणी बाकीमध्ये आहेत, अशा शेतकऱ्यांना मात्र 2 लाख रुपये न मिळता शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. आता प्रोत्साहन अनुदानाच्या ज्या याद्या आहेत त्या यामध्ये आता अजून पण या ठिकाणी आलेल्या नाहीत. प्रोत्साहन अनुदानाच्या याद्या ज्या आहेत तर त्या या टप्प्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये नक्की येतील. तोपर्यंत आता रेग्युलर कर्ज जे भरतात त्यांनी वाट बघायची आहे. मग आता असे पण काही अपात्र शेतकरी आहेत जे कर्जमाफीतून या ठिकाणी वगळले जाणार आहेत. तो पुढचा मुद्दा आहे. आता तुम्हाला सांगतो बघा अपात्रतेची कारणं काय आहेत. बघा, या ठिकाणी महत्त्वाचं कारण सांगण्यात आलंय. जर घरामध्ये एखादी व्यक्ती जर इन्कम टॅक्स भरायला लागली असेल, म्हणजे त्यांचं उत्पन्न 12 लाखांच्या वरती जर या ठिकाणी गेलं असेल आणि त्यांचं कर्ज या ठिकाणी असेल तर या ठिकाणी योजनेमध्ये तुम्हाला अपात्र करण्यात आलंय. आता IT रिटर्न भरणारे बघा, खूप शेतकऱ्यांचा असा प्रश्न आहे की आता शेतकरी 0 ITR भरतात. म्हणजे तुम्हाला एखादं कर्ज काढायचं होतं किंवा कुठल्या दुसऱ्या व्यवसायासाठी कर्ज काढायचं होतं, त्यामुळे तुम्हाला ITR म्हणजेच या ठिकाणी इन्कम टॅक्स भरावा लागतो. तर या ठिकाणी तुम्ही उत्पन्न दाखवता 2 लाख, 2.5 लाख, पुन्हा 4 लाख, पुन्हा 10 लाख अशी उत्पन्ने या ठिकाणी शेतकऱ्यांनी दाखवलेली आहेत. मग त्यामुळे तुम्हाला कर्ज मिळायला सोपं होतं. परंतु जर तुम्ही 0 ITR भरला असेल तर असे शेतकरी कर्जमाफी योजनेमध्ये पात्र आहेत. त्यांची नावे लवकरच कर्जमाफीच्या यादीमध्ये पुढच्या 2 दिवसांच्या आतमध्ये तुम्हाला या ठिकाणी आता पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे ताण घेऊ नका, टेन्शन घेऊ नका. जर तुम्ही आता ITR रिटर्न भरला असेल, तुम्हाला इन्कम टॅक्समधली काही रक्कम भरावी लागली असेल तर असे शेतकरी कर्जमाफी योजनेतून अपात्र करण्यात आलेत. जे 0 ITR भरतात, 0 ITR आता या ठिकाणी त्यांचं परिपत्रक ज्यांनी दाखल केलंय अशा शेतकऱ्यांना काही वाद नाहीये. तुमची नावे सुद्धा कर्जमाफीच्या यादीमध्ये आता पात्र असाल तर नक्कीच येतील. आता ही गोष्ट तर तुम्हाला समजली. आता शेवटचा मुद्दा जो आहे तो म्हणजे कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव कसं शोधायचं हे तुम्हाला आधी सांगितलं तरी पण सांगतो. लक्षात ठेवा, डायरेक्टली आपले सरकार सेवा केंद्र पोर्टलवर जायचं आहे. त्या ठिकाणी केंद्र चालकाला तुम्हाला सांगायचं आहे, माझा हा आधार कार्ड नंबर आहे, आधार कार्ड नंबर घ्या आणि या ठिकाणी टाकून ज्या कर्जमाफीच्या याद्या झाल्या आहेत तर त्यामध्ये माझं नाव आहे का हे तुम्ही या ठिकाणी नक्की चेक करायचं आहे. सर्वात पहिल्यांदा आता ही कर्जाची रक्कम कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होईल असा प्रश्न जर या ठिकाणी तुम्हाला पडला असेल की जे शेतकऱ्यांचे जिल्हे आहेत तर त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी पैशांची रक्कम जमा होऊ लागली आहे. मग आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की शेतकऱ्यांचे जिल्हे म्हणजे नेमकं कोणते जिल्हे, तर त्याची सुद्धा यादी आली आहे. वाचून दाखवतो बघा. वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, अमरावती, हिंगोली, लातूर, परभणी, धाराशिव, बीड, नांदेड, जालना, छत्रपती संभाजीनगर हे जे शेतकऱ्यांचे जिल्हे आहेत तर या शेतकऱ्यांच्या जिल्ह्यांमध्ये सर्वात पहिल्यांदा कर्जाची रक्कम या ठिकाणी थेट DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या अंतर्गत आता त्यांच्या बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा जमा या ठिकाणी करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणत्याही या ठिकाणी गोरगरीब शेतकऱ्यांना वगळले जाणार नाही.
त्यांचा या ठिकाणी कर्जमाफीत जो लाभ आहे तर तो त्यांच्या बँकेच्या खात्यावरती पोहोचणार आहे. परंतु जे IT रिटर्न भरतात तसेच या ठिकाणी ज्यांची उत्पन्नाची मर्यादा जास्त आहे, जे सरकारी नोकरदार आहेत, अशा श्रीमंत शेतकऱ्यांच्या घरामध्ये मात्र कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. हे तुम्ही त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्हाला अशाच प्रकारचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.